स्मरण यात्रा। सुंदर संपन्न की महा, बहुवसोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा। गगन भेदी गिरिविण आणूनच जिथे पुणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, अटकेवरी जेथील तुरंगी जल पिणे, तेथ अडे काय जलाशय न दाविणे, पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा। गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसो, वचनी लेखनी ही मराठी गिरागिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो, देह पडो तत्कारणी भी असे स्पृहा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा। बहुवसोत सुंदर संपन्न की महा, बहुवसोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा। नमस्कार। आधी एक गोष्ट प्रांजलपणे कबूल करायला हवी की आम्ही एक अवजड शिवधनुष्य उचलायला निघालो आहोत। सुमारे 60 वर्षांचा मराठी चित्रसंगीताचा प्रवास केवळ 2-2.25 तासात सलग मांडू पाहणं हे एक प्रकारे वेडं धाडसच आहे, पण यशापयशाच्या हिशोबापेक्षाही त्यामागचं आव्हान आम्हाला अधिक मोलाचं वाटलं आणि आमचा भरोसा आहे आमच्या प्रामाणिक भूमिकेवर आणि प्रयत्नांवर। एक आवर्जून सांगावंसं वाटतं की हे काटेकोर इतिहास कथन नव्हे, तर हे आहे अनेक गाण्यांचं सहज स्मरण। हा आहे त्या कालखंडाचा एक भावनिक मागोवा। त्यामुळंच कुठलंही एक गाणं, एखादी व्यक्ती, एखादा चित्रपट, एखादा कालखंड यामध्ये गुंतून न पडता अनेक गाण्यांचा एक ओघ समोर वाहता ठेवायचा हे आजच्या प्रयोगाचं मुख्य प्रयोजन आहे आणि तीच मर्यादाही। एक गोष्ट आपल्यालाही मान्य होईल, मराठी चित्रपट संगीत हा आजचा मुख्य प्रवाह असल्यानं आज महत्वाची आहेत ती पहिल्यांदा जुनी नवी गाणी, मग त्यांचे संगीतकार, कवी आणि गायक, चित्रपटाची इतर अंग आणि तिथले कलाकार, तंत्रज्ञ हे निसंशय महत्वाचे आहेत, पण तरीही न आज तरी ते आमच्या कक्षेबाहेर आहेत। शेवटी तुमच्या मनात दडलेली असंख्य गाणी जागवणं हा आजचा मुख्य हेतू आहे। त्यामुळं निवेदनही मोजकच असेल। शेवटी हा विषय असा आहे की कितीही भरभरून बोललं तरी अपुरं पडेल आणि मोजके 4 शब्द सुद्धा पुरेसे होतील, कारण ही गाणी स्वतःच पुरेशी बोलकी आहेत। तेव्हा सुरू होते आहे स्मरण यात्रा। नमस्कार। मराठी गीतगंगेचा प्रवास पाहायचा म्हणजे आधी तिच्या आरंभापाशी जायला हवं। साल 1932, अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटाचे गीतकार आणि संगीतकार होते गोविंदराव टेंबे।